Today we discuss Science 2, Chapter 8, Cell Biology and Biotechnology. ह्या चॅप्टरचे आपल्याला 3 इम्पॉर्टंट पार्ट्स मध्ये हा चॅप्टर शिकायचा आहे. पार्ट ए स्टेम सेल्स, पार्ट बी बायोटेक्नॉलॉजी आणि पार्ट सी ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट. ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ह्या 3 इम्पॉर्टंट भाग आहेत ह्या चॅप्टरचे. म्हणजे ह्या एका चॅप्टर मध्ये आपण म्हणू 3 सब चॅप्टर्स आहेत. तिघाचा एकमेकाशी काही संबंध नाहीये, सेपरेट मुद्दे आहेत. स्टेम सेल्स, बायोटेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट. आता वन बाय वन सुरू करू. याच्या हे सुरू करण्याच्या अगोदर फक्त एक छोटीशी द्यायची म्हणून काय केलेली डेफिनेशन दिलेली. सायटोलॉजी. व्हॉट इज मेंट बाय सायटोलॉजी शब्दाची जर का आपण फोड केली तर 2 शब्द या ठिकाणी सायटो आणि लॉजी. सायटो म्हणजे रिलेटेड विथ द सेल्स आणि लॉजी म्हणजे सायन्स. तर हे काय आहे? इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी. ही काय आहे? ब्रांच ऑफ बायोलॉजी. ही जीवशास्त्राची शाखा आहे that studies structure of cell, type of cells, cell organelles, cell divisions and other aspects of cell. हो की म्हणजे जे 8वीला आपण सेल आणि सेल ऑर्गॅनेल नावाचा धडा बघितला होता आणि त्यानंतर 10वीला सेल डिव्हिजन बघितलं होतं. आपल्याला डिटेल माहिती आहे. 8वीला डिटेल माहिती आहे, 10वीला सेल डिव्हिजनची डिटेल माहिती आहे. पण हे डिटेल मध्ये आपल्यापर्यंत कशी आली तर ह्या सायटोलॉजी मुळे आली. तर काय आहे? इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी. आणि ब्रांच ऑफ बायोलॉजी काय करते? दॅट स्टडीज कशा कशाचा अभ्यास करते? दॅट स्टडीज सेल, सेल ऑर्गॅनेल्स, सेल डिव्हिजन अँड अदर एस्पेक्ट्स ऑफ सेल. आणि अजूनही बरंच आहे अदर एस्पेक्ट्स ऑफ सेल. ह्या सगळ्याचा अभ्यास करणारी ही एक शाखा आहे. त्याला म्हणायचं सायटोलॉजी. आणि या सायटोलॉजीचा अभ्यास करणाऱ्या सुद्धा मोठ्या मोठ्या 2 संस्थांचा उल्लेख आपल्याला टेक्स्ट बुक मध्ये केलेला आहे. हो, आपण काय नाही ते संस्थांमध्ये शिकायला जायचं नाही जायचं नंतर बघू. आपल्यासाठी 1 मार्कासाठी महत्वाचे आहेत कारण टेक्स्ट बुक मध्ये त्या इन्क्लूड केलेल्या आहेत. कोणत्या आहेत तर नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स. काय म्हणलं मी? नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुण्याला. आणि दुसरी जी आहे इनस्टेम, INSTEM. काय? INSTEM, इनस्टेम, बेंगळुरू, ज्याला आपण बेंगलोर म्हणतो इंग्रजीमध्ये. तर बेंगळुरू ह्या 2 ठिकाणी ह्या संस्था आहेत. ते नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुण्याला आहे आणि इनस्टेम नावाची संस्था आहे ती बेंगळुरूला आहे. हे आवर्जून टेक्स्ट बुक मध्ये दिलेले आपल्याला 1 मार्काला येईल की कोणते 2 इन्स्टिट्यूट्स आहेत दॅट आर रिलेटेड विथ द सायटोलॉजी. आणि 2 मार्काला नुसती सायटोलॉजीची डेफिनेशन येऊ शकते. व्हॉट इज मेंट बाय सायटोलॉजी? तर इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी दॅट स्टडीज सेल, सेल ऑर्गॅनेल्स, सेल डिव्हिजन अँड मेनी अदर एस्पेक्ट्स ऑफ सेल इज कॉल्ड एज सायटोलॉजी. आणि आता आपण आपल्या मॅप नुसार आता UABC असे 3 मुद्दे आपण शिकू. तर आता जो पहिला मुद्दा शिकायचा तो शिकायचा आहे कोणता? स्टेम सेल्स. त्या यादीप्रमाणे आपण पहिला मुद्दा कोणता शिकू? स्टेम सेल्स. आता स्टेम सेल्स काय आहेत? दीज आर स्पेशल टाइप्स ऑफ सेल्स. हो, ह्या काय आहेत? स्पेशल टाइप ऑफ सेल्स. हो, स्पेशल आहे. कशामुळे? व्हाय दे आर कॉल्ड एज स्पेशल सेल्स? ह्या कशामुळे? तर these cells
cells give rise to all other types of cells in multicellular organisms. काय आहे तर बघा याला स्पेशल सेल्स का म्हणायचे तर डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहितो these cells give rise to all other types of cells in body of multicellular organisms. Body of multicellular organisms. जे काही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या जितक्या बॉडीच्या जितक्या सेल्स आहेत त्या सगळ्या सेल्सला हे काय करते राईज देते. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जितक्या बाकीच्या सेल्स आहेत बोन सेल्स आहेत मसल सेल्स आहेत स्किनच्या सेल्स आहेत इपिथेलियल सेल्स आहेत कनेक्टिव्ह टिश्यूच्या सेल्स आहेत पण त्यात काय आपण सगळं नवीन बघितलेलं आहे सायन्समध्ये. तर हे जे आहे तर हे सगळ्या प्रकारच्या सेल्सला काय करतात ते राईज देतं. म्हणजे जितक्या मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये सेल्स आहेत सगळ्याच्या सगळ्या सेल्स कोणापासून तयार झालेले आहेत स्टेम सेल्स पासून तयार झालेले आहेत. म्हणजे स्टेम सेल मध्ये डिफरन्शिएशन झालेलं आहे. हो त्याच्यामध्ये असं वेगळेपणा आलेला आहे. हो नवीनच प्लांट मध्ये आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यू शिकलो होतो आठवतंय का. अगदी तसाच हा टिश्यू आहे कोणामध्ये ॲनिमल्स मध्ये की पर्टिक्युलरली मल्टीसेल्युलर ॲनिमल्स मध्ये की काय म्हटलं मी या स्टेम सेल्सला का म्हणून स्पेशल म्हटलेलं आहे बिकॉज ऑल सेल्स इन द बॉडी ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आर अराइज्ड फ्रॉम स्टेम सेल. सगळ्याच्या सगळ्यांचं मूळ ओरिजिन काय आहे स्टेम सेल्स आहे. दॅट्स व्हाय दे आर कॉल्ड एज स्पेशल टाइप्स ऑफ सेल्स. आणि एवढंच नाही आहे दे आल्सो play a very important role in wound healing. हो wound healing. wound healing म्हणजे जखम भरण्याची जी काय प्रक्रिया आहे त्याला आपण wound healing म्हणतो. wound म्हणजे जखम healing म्हणजे भरून येणे. हात तुटला जुळून आल्यानंतर छानपैकी प्लास्टर मध्ये घातल्यानंतर किंवा कुठंतरी जखम झालेली आहे ती पण जशाला तशी झाली कालांतराने हे कशामुळे होतं तर ह्या वुंड हिलिंग मध्ये सुद्धा ह्या स्टेम सेल्सचा अतिशय महत्त्वपूर्ण अशी भूमिका आहे. आता हे जे स्टेम सेल्स आहेत आता पर्टिक्युलरली आपल्याला ह्युमन बीइंग्स मध्ये जर का आपण पाहिलं तर आता थोडंसं रिप्रोडक्शन धाड्याकडे जाऊ. लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 10वीला एक चॅप्टर होता 3 क्रमांकाचा. तर काय आहे त्याच्याकडे जाऊ आपण. तर आपण काय बोललेले झायगोट कसा तयार होतो थोडंसं त्या धाड्याकडे रिव्हिजन म्हणून बरं का. झायगोट कसा तयार होतो तर झायगोट इज फॉर्मड बाय युनियन ऑफ मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट. या दोघांच्या युनियन काय तयार झाला झायगोट तयार झाला. वी हॅव ऑलरेडी लर्न दॅट. नंतर काय होतं दिस झायगोट डिवाइड्स अँड रिडिवाइड्स बाय द प्रोसेस ऑफ मायटोसिस. मायटोसिसच्या प्रोसेसला हा झायगोट काय होतो डिवाइड अँड रिडिवाइड होतो अँड फॉर्म्स अ बंच ऑफ सेल. आणि तो काय तयार करतो बंच ऑफ सेल तयार करतो किंवा बॉल ऑफ सेल तयार करतो ज्याला आपण तिसऱ्या चॅप्टरमध्ये ब्लास्टोसिस्ट म्हटलं होतं की तो बंच ऑफ सेल्स काय करतो तयार करता येतो. हा बंच ऑफ सेल्स म्हणजे काय असतं एक मास ऑफ सेल्स एक सेलचा गोळा आहे तो. And all the cells in this गोळा all the cells in this bunch कशा आहेत all the cells in this bunch are alike. सगळ्या कशा आहेत सारख्याच आहेत. and these cells are called as stem cells. त्यांना म्हणायचं स्टेम सेल्स. हा सर ठीक आहे स्टेम सेल्स आहेत स्पेशलाइज्ड टाइप्स ऑफ सेल्स आहेत. ह्या काय करतात तर इट विल गिव्ह राईज टू ऑल अदर सेल्स इन द बॉडी ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल्स. वुंड हिलिंग मध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. दे प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द वुंड हिलिंग. ओके गॉट इट. पण ह्या स्टेम सेल्स म्हणजे नेमकं काय तर कुठून सुरू करायचं पर्टिक्युलरली ह्युमन्स मध्ये सांगायचं. इन ह्युमन्स झायगोट इज फॉर्मड बाय युनियन ऑफ मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2
This zygote divides and redivides by the process of mitosis and forms the bunch of cells. मुद्दा क्रमांक 3, all the cells in this bunch are alike. सगळ्या कशा आहेत? सारख्याच आहेत. and these cells are called as stem cells. त्यांना काय म्हणायचं? स्टेम सेल्स म्हणायचं. म्हणजे झायगोट, आणि बघा झायगोट पासून पुढे एम्ब्रिओ डेव्हलप होत असतो. पण हा जो मूळ झायगोट आहे आणि त्याचं जे डिव्हिजन आहे आणि तो ज्याला राईज देतो त्याला काय म्हणायचं? स्टेम सेल्स म्हणायचं. आणि मग नंतर पुढे डेव्हलपमेंट ज्यावेळेस होते त्यावेळेस स्टेम सेल्स गिव्ह राईज टू ऑल अदर टाइप्स ऑफ सेल्स. त्याला डिफरन्शिएशन ऑफ स्टेम सेल्स म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? डिफरन्शिएशन ऑफ स्टेम सेल्स. काय 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 इकडे बघा, डिफरन्शिएशन ऑफ स्टेम सेल्स. आता डिफरन्शिएशन ऑफ स्टेम सेल्स म्हणजे काय हे इकडे लिहिले मी. डिफरन्शिएशन म्हणजे काय आहे तर वेगवेगळे रूप तयार होणं, त्याचे प्रतिरूप तयार होणं, वेगवेगळे रूप तयार होणं, त्याला म्हणायचं डिफरन्शिएशन. तर सांगायचं स्टेम सेल्स गिव्ह राईज टू ऑल अदर टाइप ऑफ सेल्स. वेगवेगळ्या सेल्सला ते काय करतं? निर्माण करतं. त्याला म्हणायचं डिफरन्शिएशन ऑफ स्टेम सेल्स. म्हणजे बघा आतापर्यंत आपण काय शिकलो? व्हॉट इज मीन बाय सायटॉलॉजी. सायटॉलॉजीच्या अभ्यास करणाऱ्या 2 संस्था, त्यानंतर स्टेम सेल्स, कशाला स्टेम सेल्स म्हणायचं, काय कशा आणायचं, आणि डिफरन्शिएशन ऑफ स्टेम सेल्स. आता आपला पुढचा मुद्दा आहे, हो सर आता स्टेम सेल्स ठीक आहे. आता बघा छान सांगितलं बरं का सर तुम्ही आम्हाला की व्हॉट इज मीन बाय स्टेम सेल्स, त्यांना स्पेशल सेल्स का म्हणायचं, बरोबर आहे. कशा तयार होतात, त्याचं डिफरन्शिएशन असतात कुठं, सोर्स काय. हा एक सोर्स आम्हाला माहिती झाला आता की एम्ब्रिओ मध्ये असतात, अगदी अर्ली डेव्हलपमेंट मध्ये. अजून एकदा एम्ब्रिओ डेव्हलप झाला की परत स्टेम सेल्स राहतात का? राहत असाव्यात. तुम्ही म्हटले म्हणून डिलिंगला मदत करतात म्हणजे असं, म्हणजे याचे अजून सोर्सेस कोणते आहेत, अजून मानवी शरीरात स्टेम सेल्स कुठं असतात, त्याच्यावरून आता तेच आहे आपला पुढचा मुद्दा, टाइप्स ऑफ स्टेम सेल्स. काय आहे? टाइप्स ऑफ स्टेम सेल्स. काय मुद्दा आहे पुढचा? टाइप्स ऑफ स्टेम सेल्स. टाइप्स ऑफ स्टेम सेल्स. स्टेम सेल्सच्या टाइप. आणि ह्या टाइप कशावर अवलंबून आहेत तर डिपेंडिंग अपॉन सोर्स, हो कुठं असतात त्याच्यावरून हे 2 प्रकार पडतात. कोणता? पहिला प्रकार आता मी जे सांगितलेला कोणता? एम्ब्रॉयनिक स्टेम सेल्स. एम्ब्रॉयनिक स्टेम सेल्स. आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे ऍडल्ट स्टेम सेल्स. किती प्रकार आहेत? 2. एम्ब्रॉयनिक म्हणजे आता सांगितलेले की ज्याचा सोर्स हा एम्ब्रिओ आहे म्हणून एम्ब्रॉयनिक. आता एम्ब्रॉयनिक काय आहे? आता सांगितलं काय? एम्ब्रिओ इज फॉर्म्ड बाय झायगोट. झायगोट इज फॉर्म्ड बाय युनियन ऑफ मेल गॅमेट एंड फीमेल गॅमेट. इट डिवाइड्स एंड रीडिवाइड्स माइटोटिकली and forms a bunch of cells. All cells are alike. हो ह्याच्या bunch of cells alike असतात. किती दिवस alike असतात? तर 14 days from formation of zygote. एकदा झायगोट तयार झाल्यानंतर 14 दिवस ह्या सेल्सचं डिफरन्शिएशन होत नाही. आपण सांगायचं द सेल्स, स्टेम सेल्स इन द bunch of cell which is formed by zygote does not undergo any differentiation for 14 days. 14 दिवसापर्यंत समजा झायगोट तयार झाला तिथून पुढे 14 दिवस नुसता त्याचा बॉल ऑफ सेल्स तयार होतो, बंच ऑफ सेल्स तयार होतो, त्याचं डिफरन्शिएशन होत नाही. आणि जोपर्यंत त्याचं डिफरन्शिएशन होत नाही तोपर्यंत त्यांना म्हणायचं एम्ब्रॉयनिक स्टेम सेल्स. त्यांना काय म्हणायचं? एम्ब्रॉयनिक स्टेम सेल्स.
Okay, before differentiation of bunch of cells, they are termed as embryonic stem cells. आणि दुसरा प्रकार काय आहे, ॲडल्ट स्टेम सेल्स. हो, की आपण एकदा नाही फक्त एम्ब्रिओ मध्ये झालं की संपलं स्टेम सेल्स नाही, अगदी नंतर जन्म झाल्यानंतर अगदी मरेपर्यंत सुद्धा स्टेम सेल्स कुठं असतात, बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. दे आर टर्म्ड ॲज ॲडल्ट स्टेम सेल्स. देर आर 3 मेन सोर्सेस इन आवर बॉडी. देर आर 3 मेन सेल्स इन आवर बॉडी which can provide the stem cells. ज्या आपल्याला काय करतात, स्टेम सेल्स प्रोव्हाइड करतात. 3 लोकेशन्स आहेत. कोणते कोणते 3 लोकेशन्स आहेत ॲडल्ट स्टेम सेलचे? पहिलं आहे रेड बोन मॅरो. रेड बोन मॅरो म्हणजे काय ते लक्षात घ्या. आपले हे जे काही लांब लांब हाडकं आहेत हातापायाचे, ह्या हाडकाच्या आतमध्ये पोकळी असते. देर इज अ कॅव्हिटी इनसाइड द लॉंग बोन्स. हा, आणि ही जी कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीला म्हणायचं बोन मॅरो. त्या कॅव्हिटीला काय म्हणायचं, बोन मॅरो. म्हणजे रेड कशा पाहिलेली, तर बरं ह्या जो बोन मॅरो आहे आरबीसी तयार करतो म्हणून त्याला रेड बोन मॅरो म्हणायचं. हो, पर्टिक्युलरली जे नॉन व्हेजिटेरियन लोक त्यांना माहिती असतं, ओढून घेतात छानपैकी ते. हा, ते बोन मॅरो असते आतमध्ये. हा, बरोबर आहे, कळालं नॉनव्हेज खाणार. तर ते जे आहे तर बोन मॅरो, तर ती जी बोन मॅरो आहे तिथून सुद्धा काय होतात, स्टेम सेल्स मिळवत येतात. व्हॉट इज मीन्ड बाय बोन मॅरो? हे बघ, बोन म्हणजे हाड आणि मॅरो म्हणजे आतमधली जी कॅव्हिटी असते त्याला काय म्हणायचं, मॅरो. MARROW. तर आपले जे काही लॉंग बोन्स आहेत, द लॉंग बोन्स ऑफ ह्युमन्स हॅव अ कॅव्हिटी इनसाइड देअर लॉंग बोन्स and this cavity is called as bone marrow. तर this bone marrow serves as an important source of stem cells. अजून कुठं असतात? नंबर 2, adipose connective tissue. adipose connective tissue. नववीचा आठवतो का? आपण 2 टिश्यू पाहिले ते, ॲड्युलर टिश्यू आणि ॲडिपोज टिश्यू, 2 चुलत भाऊ. हा, नववीला होते. तर काय ॲडिपोज टिश्यू कुठं असतो हा ॲडिपोज टिश्यू? तर हा ॲडिपोज टिश्यू स्किन आणि मसल्स यांच्यामध्ये हा ॲडिपोज टिश्यू असतो. आणि ह्या ॲडिपोज टिश्यू मध्ये सुद्धा काय असतात, ह्या स्टेम सेल्स असतात. आणि तिसरा इम्पॉर्टंट सोर्स आहे जिथून स्टेम सेल्स आपल्याला मिळू शकतात ते आहे ब्लड इटसेल्फ. की रक्तामधून सुद्धा स्टेम सेल्स मिळवता येतात. तर these are the 3 locations in adult person from where we can get the stem cells. जिथून आपल्याला स्टेम सेल्स मिळवता येतात. आणि हा एकूण मुद्दा काय आहे, टाइप्स ऑफ स्टेम सेल्स. देर आर 2 टाइप्स ऑफ स्टेम सेल्स, एम्ब्रॉयनिक स्टेम सेल्स आणि ॲडल्ट स्टेम सेल्स. एम्ब्रॉयनिकचं सांगितलं तुम्हाला, मग झायगोट वगैरे वगैरे तिथं 14 दिवस महत्वाचे. इंग्रजीमध्ये काय सांगू आपण, परत काय हरकत नाही, रिपीट. झायगोट इज फॉर्मड बाय युनियन ऑफ मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट. दिस झायगोट डिवाइड्स and redivides by mitosis and forms a bunch of cells. All the cells in this bunch does not undergo any differentiation for 14 days. Before differentiation, they are termed as embryonic stem cells. आता adult stem cells काय आहेत? We can also get the stem cells from 3 different locations in the body of adult persons. These locations are as follows. Number 1, red bone marrow. Number 2, adipose connective tissue. आणि number 3, blood. आणि एवढंच नाहीये, the stem cells also obtained from cord blood immediately after the birth. हो, कधी कधी cord blood, हो, ह्या कॉर्ड ब्लड मधून सुद्धा आपल्याला काय करतात, स्टेम सेल्स मिळवता येतात. आता कॉर्ड ब्लड म्हणजे, कॉर्ड म्हणजे हो अम्ब्लायकल कॉर्ड, अम्ब्लायकल UMBLICAL, अम्ब्लायकल कॉर्ड. त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, नाळ म्हणतो, नाळ. हो सर, पाहिलंय आम्ही सिनेमा नाही, ही नाळ असते ना, बाळाच्या पोटाला असते नाळ, ती
कट करतात इमिजिएटली आफ्टर बर्थ आणि आपल्याकडे जनरली थ्रो आउट करतात, पण बऱ्याच वेळा त्याला काय करता येतं प्रिझर्व करून ठेवतात. एक साधारणपणे -190 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्याला जर प्रिझर्व करून ठेवलं तर आजकाल आहे ती सोय आहे, जसं ब्लड बँक आहे तसं हे कॉर्ड वगैरे सुद्धा सांभाळून ठेवतात की भविष्यात स्टेम सेल जर का आवश्यक वाटल्या तर त्याच्यापासून मिळवता येतात. जो काय अम्ब्लायकल कॉर्ड आहे किंवा त्याचे कॉर्ड ब्लड आहे ते सुद्धा प्रिझर्व करून ठेवता येतं, त्याच्यातून सुद्धा स्टेम सेल्स मिळवता येतात. आपल्याला ट्रू फॉल्सला वगैरे वाटेल स्टेम सेल्स कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम कॉर्ड ब्लड, पण कधी इमिजिएटली आफ्टर द बर्थ. त्या नाळामध्ये जे रक्त आहे तिथून सुद्धा काय मिळवता येतात स्टेम सेल्स मिळवता येतात. आता आपल्याला पाहायचंय युजेस ऑफ स्टेम सेल्स. पुढचा मुद्दा काय आहे युजेस ऑफ स्टेम सेल्स. हो की आपण शिकतोय तर मग याचा वापर काय आहे, कशामुळे शिकायचं. युजेस ऑफ स्टेम सेल्स, ह्या स्टेम सेल्सचे उपयोग काय, कुठं कुठं येतं. तर सगळ्यात पहिला यूज आहे त्याचा रिजनरेटिव्ह थेरपी. रिजनरेटिव्ह थेरपी. आता री म्हणजे परत, शब्दाची खोड करू आपण. री म्हणजे परत, जनरेटिव्ह परत तयार करणे, परत तयार करण्याची, थेरपी म्हणजे उपचार पद्धती. हो काय परत तयार करण्याची उपचार पद्धती. तर इथं सांगितलंय स्टेम सेल्स आर यूज्ड टू रिप्लेस द डेड सेल्स. हो आपल्या शरीरामधल्या डेड सेल्स रिप्लेस करण्यासाठी सुद्धा ह्या स्टेम सेलचा वापर होतो. आता आपल्या शरीरामध्ये सेल्स डेड करून होतील सर, तर होता. कधी कधी काही रोग आहेत की ज्याच्यामध्ये समजा डायबिटीज, हो मधुमेह, साखरेचा आजार. ह्या मधुमेहामध्ये आपलं जे स्वादुपिंड आहे, हो मराठीमध्ये ज्याला पॅनक्रियास म्हणतात, एक अवयव आहे आणि त्याच्या सेल्स जर का काही डेड झाल्या तरी सुद्धा काय होऊ शकतो डायबिटीज होऊ शकतो. तर त्या डेड सेल रिप्लेस करण्यासाठी पर्टिक्युलरली बीटा सेल्स ऑफ लँगरहॅन्स असतात. तर तुम्हाला 10वीला उल्लेख नाही सांगतो आपलं आठवलं म्हणून की बीटा सेल्स ऑफ लँगरहॅन्स ते काय करत असतात ब्लड शुगर लेवल कंट्रोल करत असतात. आणि बऱ्याच वेळा तिथला भाग जर का काही डेड झाला तर त्याला रिप्लेस करण्यासाठी सुद्धा याचा स्टेम सेलचा वापर करतात. किंवा मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन, हो मायोकार्डियल CARDIAL आणि इन्फ्रॅक्शन. मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन म्हणजे काय, ज्याला आपल्या सोप्या भाषेमध्ये अटॅक येणं म्हणतात. बरोबर आहे, अटॅक आले गेले, हा पण समजा वाचले तर काय आहे मग हृदयाचा कोणता भाग काय आहे खराब झालेला आहे तिथल्या सुद्धा सेल्स तयार करता येतात. मी तुम्हाला म्हटलं ना स्टेम सेल्स काय करतात, इट विल गिव्ह राईज टू ऑल अदर टाइप्स ऑफ सेल्स. हा मग पॅनक्रियाच्या सेल्स सुद्धा लॅबोरेटरीमध्ये तयार करतात, हृदयाच्या सेल्स लॅबोरेटरीमध्ये तयार करतात. किंवा पार्किन्सन्स डिसीज आहे, हा मेंदूशी संबंधित आजार आहे, थरथर वगैरे सुटतं, त्याला पार्किन्सन्स डिसीज म्हणतात. हे काय तर काही काही डेडली आजार आहेत. हे डायबिटीज, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन, पार्किन्सन डिसीज, माणूस असा तिळाने मरतो, बघत राहावं लागतं. तर हे जे आहे अशा दुर्धर आजारावर सुद्धा उपचार करण्यासाठी ह्या स्टेम सेल्स काय करता येतात. मग ते जे काय हृदयाच्या पेशी रिजनरेट करता येतात. हा कशा जनरेट करता येतात काय तुम्ही व्हा ना डॉक्टर, शिका ना, मलाही सांगा. तर ते जे आहे रिजनरेट करता येतात. स्वादुपिंडाच्या सेल डायबिटीज मध्ये रिजनरेट करतात किंवा मेंदूच्या सुद्धा सेल्स काही रिजनरेट करता येतात, पार्किन्सन डिसीज असे असतात आणि तिथे हे स्टेम सेल्स वापरतात. अजून दुसरं कुठं आहे की बऱ्याच वेळा काही रक्ताचे सुद्धा आजार असतात. बघा हे आजाराशी संबंधित आहे की एखाद्या व्यक्तीला ॲनिमिया होतो की ज्याच्यामध्ये RBC वगैरे सतत लॉस्ट होत असतात. आपण सिकल सेल ॲनिमिया वगैरे बघितलेले 9वीला, हो सतत त्या बिचाऱ्याच्या RBC काय होत असतात तर कमी होत असतात. किंवा ल्युकेमिया आहे की ज्याला आपण ब्लड कॅन्सर म्हणतो. तर अशा केसेसमध्ये सुद्धा काय करतात स्टेम सेल्स आर युज्ड टू प्रोड्यूस द ब्लड सेल्स ॲज पर रिक्वायरमेंट. की आपल्याला हे काय म्हणून म्हणजे इथं आपण काय केलं रिजनरेट केल्यात ह्या सेल्स, काय केल्यात रिजनरेट. की ह्या रिजनरेटिव्ह थेरपीमध्ये पहिलं काय टू रिप्लेस द डेड सेल्स, डेड सेल रिप्लेस करण्यासाठी किंवा नवीन सुद्धा आपण काय करू शकतो तयार करू शकतो. आणि याचा दुसरा उपयोग जो आहे तो आहे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन.
सध्या हा फार परवलीचा शब्द आहे, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. आता मुद्दा सुरू करायच्या अगोदर फक्त समजावून घ्या. हा शब्द समजावून घ्या. कसं आहे, शब्दात सगळं लपलेलं आहे. शब्द समजले मुद्दा समजतो. आणि ऑर्गन म्हणजे अवयव. हा गुरुजी माहिती आहे आम्हाला, 6वी पासून ऐकायला लागलो. ऑर्गन म्हणजे अवयव. ट्रान्सप्लांटेशन, ह्या शब्दाकडे नीट लक्ष द्या. दोन शब्दाच्या मध्ये लपलेले, एक आहे ट्रान्स आणि दुसरं आहे प्लांटेशन. हो, ट्रान्स, ट्रान्सचा अर्थ काय आहे, एका जागेने उचलायचं दुसरीकडे न्यायचं. इट इज कॉल्ड एज ट्रान्स. त्याच्यावरून तो शब्द ट्रान्सपोर्ट. हो, मालाला असतं ना ट्रान्सपोर्ट. पोर्ट म्हणजे जागा, एका जागेने उचलायचं दुसरीकडे माल न्यायचं, म्हणून त्याला म्हणतात ट्रान्सपोर्ट. पण इथं काय आहे पुढे, प्लांटेशन, ट्रान्सप्लांटेशन. प्लांटेशनचा अर्थ काय आहे की एका जागेवरून उचलायचं दुसऱ्या जागेवर नेऊन त्याला इन्स्टॉल करायचं, स्थापित करायचं. मोबाईलची फाईल उचलता का नाही, मोबाईलमध्ये तुम्ही एका जागेवर उचलता आणि दुसरीकडे टाकता, अगदी तसंच. किंवा आपण झाडाचं सुद्धा पाहतो की नाही, एखादं झाड लॉस्ट होणे म्हणून त्याला मुळासकट उचलतात, माती वगैरे असते आणि दुसरीकडे खड्ड्यात नेऊन टाकतात. ट्रान्सप्लांटेशन. हो, पण इथं कोणतं ट्रान्सप्लांटेशन आहे, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन आहे. म्हणजे एखाद्या भलत्याच व्यक्तीचा एखादा अवयव, हो, फलाण्याचा अवयव पिस्ताण्याच्या शरीरात नेऊन बसवायचा. भरपूर त्याचे टेस्ट वगैरे असतात, त्याला म्हणायचं ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. हो, पण हे स्टेम सेल्स काय आहेत की बऱ्याच वेळा काय होतं की दुसरा एखादा माणूस भेटणं अवघड आहे, त्याच्या हजारो टेस्ट आहेत, लिगल फॉर्मॅलिटीज आहेत, त्या जर का सगळ्या अवॉइड करायच्या असतील ना, तर उत्तर स्टेम सेल्स. स्टेम सेल हे त्याचं उत्तर आहे. की काय आहे मराठीत ऐकून घ्या. की स्टेम सेल्स कोणते सेल्स तयार करू शकतात. समजा त्या व्यक्तीच्या आपण स्टेम सेल्स काढून घेतल्या आणि त्याला योग्य तो असा स्टिम्युलस दिला. ए बाबा, लॅबोरेटरीमध्ये सांगितलं हे पैसे घे, हे काम कर, याचं लिव्हर खराब झालंय, याचं लिव्हर तयार कर. बरं करतो ते डॉक्टर तयार, त्याला फक्त पैसे पाहिजे. हो, स्टेम सेल्सच्या साह्याने. हो, म्हणजे दुसरा डाटा असण्याची गरज आहे का, काही टेस्ट वगैरे करायची गरज आहे का, नाही. याच्यात स्टेम सेल्स पासून तो अवयव तयार करायचं, काय टेस्ट करायचं त्याला. म्हणजे सोपं काम केले ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनचं. तर इट इज कॅरीड आउट इन केस ऑफ ऑर्गन फेल्युअर्स. हे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन सहज म्हणून करतात का, नाही. नाही, बोर झालं सर, बदला नाही. काय आहे, हो काय आहे, नाही, हे लिव्हर फारच झालं सर, 30 वर्ष झालं वापरायला, नाही काय नाही, खराब तर होत नाही, खराब झालं तर बदल. तर हे जे आहे काय आहे, ऑर्गन फेल्युअर. कोणत्या केसमध्ये, ऑर्गन फेल्युअर. बऱ्याच वेळा ऑर्गन फेल्युअर होतात, अनंत कारण आहेत त्याचे. कोणते कोणते, समजा किडनी फेल्युअर. एखाद्या व्यक्तीची किडनी फेल झालेली आहे, काम करत नाहीये, सारखं त्याला डायलिसिस करावं लागले, त्याला भरपूर पैसे द्यावा लागायला लागले, तर बरोबर. किंवा लिव्हर फेल्युअर आहे, पर्टिक्युलर जे ड्रिंकर लोक असतात, जे दारुडे लोक असतात, त्यांचं लिव्हर खराब होतं. तर ते जे आहे की ते लिव्हर फेल्युअर असतं. आणि हे जे ऑर्गन्स आहेत, सच ऑर्गन्स कॅन बी प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ स्टेम सेल्स. हा, तर आपण सांगायचं की पहिल्यांदा सांगायचं व्हॉट इज मीन बाय ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. तर प्लेसमेंट ऑफ न्यू ऑर्गन इन द प्लेस ऑफ ओल्ड ऑर्गन इनसाइड द बॉडी, इट इज कॉल्ड एज ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. बरोबर. इट इज implemented in case of organ failure such as kidney failure, liver failure, etc. In such cases, the organs can be prepared from stem cells. Stem cells पासून प्रिपेअर करता येतात आणि ट्रान्सप्लांट करता येतात. आणि ह्या त्याच्यासाठी हे स्टेम सेल प्रिझर्वेशन म्हणजे काय करावं लागतात, स्टेम सेल्स जपून ठेवावे लागतात. वजा 135 ते वजा 190 इतक्या कमी तापमानाला यांचं काय करता येतं, प्रिझर्वेशन करता येतं. आणि आता एक तुमच्या सगळ्या चॅप्टरमध्ये त्या 2 पानामध्ये एक लपलेली टर्म आहे, कदाचित 2 मार्काला येते. हो, अनपेक्षितरित्या, बरं का, अनपेक्षित. कोणत्या आहे, तिचं नाव आहे प्ल्युरोपोटेन्सी. तिचं काय नाव आहे, प्ल्युरोपोटेन्सी. आता शब्दाकडे लक्ष द्या, मी शब्दाकडे लक्ष देतो नेहमी. हो, शब्द नीट वाचा ना, असं नीट बघितला ना शब्द. प्ल्युरोपोटेन्सी, प्रत्येक शब्दाकडे नीट बघायचं. आता प्ल्युरोचा अर्थ काय आहे
तुम्ही एक वचन अनेक वचन पाहिले ना, 5वी पासून पाहताय ना इंग्रजीमध्ये. सिंग्युलर फॉर्म, प्लुरल फॉर्म, अनेक वचन, बरोबर आहे ना. तर त्याला म्हणायचं. आणि पोटेन्सी, पोटेन्सी म्हणजे क्षमता, म्हणजे अनेक, एकापासून अनेक तयार करण्याच्या क्षमतेला प्लुरोपोटेन्सी म्हणायचे. वाचल्यावर कळलं म्हणजे येस. प्लुरो म्हणजे अनेक आणि पोटेन्सी म्हणजे क्षमता. कोणताही असू द्या, तुम्ही कितवीला जा काही करा, शब्द नीट वाचा. ही आपली भाषा नाही, इंग्रजाची भाषा आहे. आपण नीट जर का शब्द कळाला ना, आपल्याला निम्मी कन्सेप्ट कळते. पण आपण शब्दाकडे नीट लक्ष देत नाही, इंग्रजी पकड व्हा. तर काय आहे प्लुरो पोटेन्सी. प्लुरो म्हणजे अनेक आणि पोटेन्सी म्हणजे क्षमता. तर काय आहे मग आता आपल्याला माहिती, एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स आहेत, त्याचं डिफरन्शिएशन होतं. अ सिंगल स्टेम सेल कॅन डिफरन्शिएटेड इनटू 220 डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स. हो, ह्या स्टेम सेल्स मानवी शरीरामध्ये 220 प्रकारच्या वेगवेगळ्या काय तयार करू शकतं, पेशी तयार करू शकतो. एम्ब्रियोनिक स्टेम सेल कॅन फॉर्म 220 डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स इन ह्युमन बॉडी. आणि दिस स्टेम सेल्स यांना काय असतं, यांना सेल्फ एक ॲबिलिटी आहे टू ऑफ सेल्फ मल्टिप्लिकेशन. स्वतःचा मल्टिप्लाय करण्याची त्यांची जी ॲबिलिटी आहे, सच ॲबिलिटी इज कॉल्ड ॲज प्लुरोपोटेन्सी. मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे. आता आपण ऑफलाईन मध्ये काय की परीक्षेमध्ये समजा प्लुरोपोटेन्सी 2 मार्काला आला तर डायरेक्ट लिहायचं नाही. हा काय आहे पाहायचं, काय कशाशी संबंधित आहे. तर पहिल्यांदा सांगायचं दिस पर्टिक्युलर टर्म इट इज रिलेटेड विथ द स्टेम सेल्स. एम्ब्रियोनिक स्टेम सेल कॅन फॉर्म 220 डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स इन ह्युमन बॉडी. दे हॅव ऑल्सो ॲबिलिटी ऑफ सेल्फ मल्टिप्लिकेशन. स्वतःलाच मल्टिप्लाय करण्याची जी ॲबिलिटी आहे, इट इज कॉल्ड ॲज प्लुरोपोटेन्सी. तिथं 220चा आकडा आलाच पाहिजे. अर्धा मार्क आहे त्याला, म्हणून का नुसतं 220 लिहून यायचं नाही. तर ते जे आहे, तुम्हीच बोलले सर अर्धा मार्क आहे. मला ते तेवढा दिसला, जाता येता पूर्वने घ्यायला उठलो होतो, दिसला नाही. नुसतं 220 लिहिलं राग, एक लिहावं लागेल आपल्याला व्यवस्थित. तर हे काय झालं, स्टेम सेल्स. मग काय आहे स्टेम सेल्स. तर पहिल्यांदा आपण काय पाहिलं, व्हॉट इज मीन्ट बाय स्टेम सेल्स. त्यांना स्पेशल सेल्स का म्हणायचं. टाइप्स ऑफ स्टेम सेल्स, एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स, अडल्ट स्टेम सेल्स, युजेस ऑफ स्टेम सेल्स, कोणते रिजनरेटिव्ह थेरपी आणि ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन, आणि त्याच्यानंतर प्लुरोपोटेन्सी. आता आपण 2 छोटे छोटे मुद्दे असेच गप्पा मारायचे. तर कोणते, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. आता सांगितलं तरी डबल सांगा, पुस्तकात दिले. तर जे आहे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन, तर काय आहे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. हो, याला मराठीमध्ये काय म्हणतात, याला मराठीमध्ये फार म्हणजे असं शुद्ध मराठी, अवयव प्रत्यारोपण. हा, हे आपल्या ठीक आहे नेहमीच्या भाषेमध्ये फलाण्याचा अवयव काढायला दिसताना शरीरात दुसरं नाही ना, आपल्याला व्यवस्थित लिहावं. 3 मार्काची शॉर्ट नोट आहे. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन काय आहे, व्हेरियस ऑर्गन इन ह्युमन बॉडी. आपल्या शरीरामध्ये अनेक ऑर्गन्स आहेत, व्हेरियस ऑर्गन. हे काय करतात, आयदर बिकम लेस इफिशियंट और कम्प्लिटली फंक्शनलेस. हो, ड्यू टू व्हेरियस टाइप्स ऑफ रिझन्स. देर आर सो मेनी reasons. So this human organ becomes less efficient. तो कामच करीत नाही किंवा कमी काम करतो किंवा फंक्शनलेस, कधी कधी कामच करीत नाही. मग अशा वेळेस काय होतं, इफ अ पर्सन गेट्स द नेसेसरी ऑर्गन. हो, मग अशा वेळेस जर का त्या व्यक्तीला तो नेसेसरी ऑर्गन भेटला तर लाईफ ऑफ पर्सन कॅन बी सेव्ड. हो, की बाबा एखाद्याला हृदयाचाच आजार आहे, हृदय कमी गतीनं काम करतंय. हो, निव्वळ 25% 30% काम करतंय. डॉक्टर म्हणलेत नाही याला नवं बसवावं लागेल. नवं कुठून बसवायचं का, जत्रेतून आणायचं काय नाही. मग काय आहे की हीच ही कन्सेप्ट आहे की लाईफ ऑफ
दॅट पर्टिक्युलर पर्सन कॅन बी सेव्ड. पण कशी सेव, मग काय आहे, मग त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय, अवेलेबिलिटी ऑफ डोनर. हो, तो दाता महत्वाचा आहे. डोनर म्हणजे दाता. त्याच्यासाठी काय आहे, महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी काय असतं, व्हेरियस फॅक्टर्स लाईक ब्लड ग्रुप, एज, डिसीजेस. हो, त्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप, त्या व्यक्तीला काही आजार आहेत का, ह्या सगळ्या टेस्ट काय कराव्या लागतात, डोनरच्या कराव्या लागतात. आणि ड्युरिंग लाईफ टाइम बरेचसे जे ऑर्गन्स असतात की एखाद्या पर्सनची जर का ऍक्सिडेंटल डेथ वगैरे झालेली असेल तर त्या काढून घेतात ऑर्गन. पण ड्युरिंग लाईफ टाइम ऑफ पर्सन, पण ज्यावेळेस जिवंत माणसाचं सुद्धा काय करता येतं, स्किन कॅन बी डोनेटेड अँड किडनीज कॅन बी डोनेटेड. हो, की आपण सुद्धा ज्याला आपण म्हणतो की स्किन देऊ शकतो किंवा किडनी देऊ शकतो. स्किन म्हणजे त्वचेचा काही भाग डोनेट करतात. एखादी व्यक्ती जळाली वगैरे आहे तर त्याला त्याची स्किनच खराब झाली, कुठं चेहऱ्यावर डाग वगैरे आहे, जळाल्याचं आहे, मग ते स्किन मॅच झाली तर दुसरा त्याला स्किन देऊ शकतो. तर त्याला स्किन डोनेशन ते ड्युरिंग लाईफ टाइम आहे. आणि अदर ऑर्गन्स कॅन नॉट बी डोनेटेड ड्युरिंग लाईफ टाइम. मात्र बाकीचे अवयव जिवंत असताना देता येत नाही. आपल्याला म्हणता येतं का, काय हरकत नाही, माझं लिव्हर घेऊन टाक, माझा हार्ट घेऊन टाक, हार्टला मारावं लागेल ना त्यासाठी. लाईफ टाइम मध्ये हे ऑर्गन्स घेता येत नाही. लाईफ टाइम मध्ये फक्त दोनच ऑर्गन्स घेता येतात. लाईफ टाइम मध्ये फक्त दोनच ऑर्गन्स घेता येतात एक मार्कासाठी. लाईफ टाइम मध्ये फक्त दोनच ऑर्गन्स घेता येतात, स्किन अँड किडनी. आणि पण बाकीचे जे आहेत की आईज आहेत, हर्ट आहे, लिव्हर आहे, दे कॅन बी डोनेटेड आफ्टर डेथ. मरण्यानंतर आपण म्हणतो की मेल्यानंतर काही अवयव डोनेशन, की त्यांना काय करतात, दान वगैरे करतात, अवयव दान. माझी बॉडी डिस्ट्रॉय करू नका, अवयव दान करा, तर ते ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन करता येतं. आणि एवढंच नाही, कधी कधी बॉडी डोनेशन सुद्धा असतं की संबंध शरीर सुद्धा डोनेट करता येतं. की जे आहे की कोणते कोणते आहेत की बॉडी जर का डोनेट केली तर ह्युमन आईज असतील तर त्या ब्लाइंड्सला कामाला येतील. एवढंच नाहीये की लिव्हर, किडनी, हार्ट, की तुमचा जर का नैसर्गिक मृत्यू झालेला असेल त्या व्यक्तीचा आणि त्याला कोणताही आजार नसेल तर हो, की त्या डेड बॉडी पासून त्याचे डोळे आहेत, त्यानंतर किडनीज आहेत, अगदी हार्टचा सुद्धा काढून घेता येतात विदिन अ लिमिट. आणि अशा वेगवेगळ्या पर्सन्सला देता येतात. एवढंच नाहीये की मेडिकल स्टडीज साठी सुद्धा ह्युमन बॉडीची आवश्यकता असेल. तुम्ही जर का MBBS ला वगैरे गेलात तर फर्स्ट इयरला काय असतं, डिसेक्शन असतं, डेड बॉडी कापतात तिकडे शिकण्यासाठी. तर त्या डेड बॉडी कुठून आणायच्या, तर डोनेशन केलेल्या सुद्धा ज्या बॉडीज असतात ते सुद्धा काय असतात, मेडिकल स्टडीज साठी कामाला येतात. मेनी गव्हर्नमेंट अँड सोशल ऑर्गनायझेशन, अनेक सरकारी संस्था किंवा सोशल ऑर्गनायझेशन, सामाजिक संस्था यासाठी काय करतात, प्रयत्न करतात. काय हरकत नाही. आज के लिए इतना ही.